नमस्कार मैत्रिणी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपला जो दिवा आहे तो 24 तास चालू राहावा आणि भरपूर वेळ चालत राहावा. त्यासाठी मी तुम्हाला आज घरगुती उपाय सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला नवरात्रणामध्ये किंवा दिवाळीमध्ये आपल्याला दिवा अखंड देवघरात चालू राहिला की खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. घरामध्ये सकारात्मक विचार येतात, पॉझिटिव्ह विचार येतात. घरामधलं जर मंदिरामध्ये जर दिवा सतत चालू राहिला ना, तर मैत्रिणींनो खूप छान वाटतं. आपल्या घरामधली जी काही इडापिडा असते ती पूर्णपणे जळून जाते. त्यासाठी मंदिरामध्ये अखंड दिवा चालू राहावा आणि भरपूर वेळ राहावा असं प्रत्येकाची इच्छा असते. तर मैत्रिणींनो, त्यासाठी मी तुम्हाला आज घरगुती उपाय सांगणार आहे. त्याला तेलही आणि किंवा तूपही खूप कमी लागणार आहे. तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्ही नक्की रोज हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की असं तुम्ही करून बघा. मीही आमच्या घरामध्ये अशा पद्धतीनेच दिवा लावते की जेणेकरून तो खूप वेळ मैत्रिणींनो चालू राहतो. त्यासाठी मैत्रिणींनो, खूप तेलही लागत नाही आणि तूपही लागत नाही. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा की तुम्हालाही तुमच्या घरामध्ये दिवा अखंड चालू राहील, 24 तास चालू राहील आणि तो बंद पडणार नाही आणि भरपूर वेळ चालू राहील मैत्रिणींनो. त्यासाठी हा तुम्ही उपाय नक्की करून बघा. तर मैत्रिणींनो, त्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे एक कापसाची अशी वात. आता ती वात मी या लोलकमधून काढून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी कापसाची वात काढून घेतलेली आहे. आता हे आपल्याला बसवून घ्यायचं आहे लोलक. बघा, आपण आता हे बसवून घेतलेलं आहे. ही वात आपल्याला खाली ठेवायची आहे अशी. आता मैत्रिणींनो, दुसरा उपाय मी सांगणार आहे. आपल्या घरात सगळ्यांच्या तांदूळ तर असतंच. एवढं तांदूळ तर आपल्याला घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आता आपल्याला या दिव्यामध्ये घालून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. बघा, दिव्यामध्ये तांदूळ का घालायचा हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. जर आपण या दिव्यामध्ये तांदूळ घातलं तर बघा, या तांदळाच्या साहाय्याने आपल्याला दिवा जळत असताना तेल असू द्या किंवा तूप असू द्या खूप कमी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला हे तांदूळ घालावं लागणार आहे की जेणेकरून हे तांदूळ घातल्यामुळे आपला दिवा अखंड 24 तास चालू राहणार आहे. तो बराच काळ चालू राहणार आहे. त्यासाठी आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणते की तुमच्या घरात कोणतेही तांदूळ असू द्या, ते तांदूळ तुम्ही एक अर्धा दिवा भरेल एवढं तरी तुम्हाला तांदूळ घालून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, बघा, आता मी या दिव्यामध्ये तांदूळ घालून घेत आहे. कमीत कमी एवढं तरी तुम्हाला तांदूळ घालून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि नंतर काय करायचं मी तुम्हाला सांगते. आता नंतर मैत्रिणींनो, आपल्या घरात जे तूप असतं ते तूप आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता मी तुपाचंच वात लावते मैत्रिणींनो. तुमच्या घरात तूप असेल तर तूप घाला, तेल असेल तर तेल घाला. अशा पद्धतीने आपल्याला तूप सगळीकडून घालून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता, खूप साधा सरळ आणि सोपा हा उपाय आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो. तुम्हालाही त्याचा रिझल्ट खूप छान भेटेल. आणि नवरात्रणात, दिवाळीत आपल्याला दिवे तर चालू ठेवावेच लागतात, कारण आपल्या घरात लक्ष्मी येते. तर बघा, अशा पद्धतीने मी तूप सगळीकडून घालून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे दिव्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपला दिवा लावून घ्यायचा आहे. अगोदर तुम्ही वातीलाही तूप लावून घ्या की जेणेकरून आपला दिवा लगेचच चालू होईल. अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे दिवा गच्च भरून तूप घाला. बघा मैत्रिणींनो, आपला हा दिवा आता चालू झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरामध्ये, तर बघू शकता मैत्रिणींनो, आपला दिवा हा चालू झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरात दिवा लावला तर तो दिवा 24 तास राहील आणि बराच वेळ राहील
आणि भरपूर वेळ राहील, त्यासाठी हा तुम्ही उपाय नक्की करा. आपल्या घरामध्ये तर तांदूळ असतंच, तूप तर असतंच, तूप नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता. पण दिवा लावायच्या अगोदर जर तुम्ही अगोदर तांदूळ घातलं तर दिवा भरपूर वेळ जाईल मैत्रिणींनो. तर हा तुम्ही उपाय नक्की करून बघा. मीही आमच्या घरामध्ये अशा पद्धतीनेच दिवा लावते आणि त्यामुळे तो अखंड चालू राहतो मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही लावून बघा, तुमच्याही घरात दिवा 24 तास चालू राहील आणि बघा तो जास्त वेळ चालू राहील. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असंच भेटूया आपण अजून एका नवीन व्हिडिओ.